अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे। तर बघा, आपली दिवसेंदिवस प्रगती होत असते, म्हणजे आपली मुलं आपण स्वामी सेवेकरी आहोत, आपले कशा ना कशाच्या तरी हेतूने प्रगती होतच आहे। प्रत्येक स्वामी सेवेकरीची आताच्या कलियुगात प्रगती होते आणि स्वतःच्या डोळ्याने अनुभवले जशी माझी पण होत आहे। परंतु या प्रगती पाठीमागे जळणारी खूप लोक आहेत, त्यांना म्हणजे शेजारी असू दे, पै पाहुण्यात असू दे, हा अनुभव मी घेतलाय तसा तुम्ही पण घेत असाल। निश्चितच हा अनुभव प्रत्येकाला येत असतो। कसं असतं, गरीब सगळ्यांना चालतं, पण जसं गरिबीतून आपण वरच्या स्टेपला जात असतो तशी खेचणारी बरीच असतात आणि न बघवणारी तर भरपूर असतात। तर हा अनुभव जसा मला आलाय तसा तुम्हाला येत असेल, तर याच्यावर आपण दोघं काय करायचा, याच्यावर कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्याला वाईटही कोणाचं करायचं नाही आणि आपलंही वाईट नाही झालं पाहिजे। तर दृष्टांत काय असतो, आपण स्वामी सेवेकरी की आपण कोणाचं वाईट करू शकत नाही, पण त्यांनी आपलं नाही केलं पाहिजे। ह्या महत्वाचा हेतू बाळगून जी सेवा आहे ती जर तुम्ही कराल तर निश्चितच तुम्हाला दानदुपटीची श्रम फलश्रुती मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे आपणही कोणाचं वाईट करत नाही, त्यामुळे आपलं कधीच वाईट होणार नाही। दुसरे कितीही मग वाईट दोष लागो, दृष्टी लागण्याचा प्रयत्न करो किंवा वाईट करो आपल्या प्रगतीवर, ह्या गोष्टीने आपलं काहीही बिलकुल वाईट होणार नाही, उलट प्रगतीच होणार आहे। त्यांना हा तोडगा आहे, हा तोडगा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा आहेच आहे, शिवाय नजर दोषीपासून, वाईट प्रवृत्तीपासून, वाईट शक्तीपासून सुद्धा बांधिलकी। तर या गोष्टीपासून आपल्याला कोणता तोडगा करावा, कशा स्वरूपात करावा, परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्या प्रसिद्ध मंगल तोडगे भरपूर दिलेले आहेत, तर तो आपण करून बघा आणि अनुभव घ्या। जसा मी माझ्यापाशी कायमस्वरूपी तो तोडगा असतोय, ह्या तोडग्यासाठी साहित्य खर्च काहीच नाही, जे घरात उपलब्ध असतं तीच करायचं, जेणेकरून आपण कुणाचं वाईट करत नाही, आपण अंधश्रद्धेला खत पाणीही घालत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मार्गात अंधश्रद्धा हा प्रकारच नसतोय। आपण स्वामी सेवेकरी आहोत, ज्या काही आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी सेवा सांगितल्या त्या परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्यापर्यंत सिद्धमय तोडगा आलेला आहे, तो आपण जर करत राहिलो तर निश्चितच आपल्याला यापासून प्रगती झालेली दिसते। तर तुम्हाला हा तोडगा सांगणार आहे। निश्चितच तुमच्या घरात, माझ्या घरात ह्या गोष्टी असतात, तर काय आहे बघा, 4 काळे मिरे, 1 लवंग, लवंग कशी असावी, पूर्ण फुलाची असावी, अपुरी तुटलेली नसावी। दुसरी म्हणजे 16 कमलगट्ट्याचे मणी, चिमूटभर हळद आणि एवढंच काळं वस्त्र। तर ह्या गोष्टी आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी सिद्धमय तोडगा करून सांगितलेला आहे। तर याचं काय करायचं आणि याच्यावर सेवा कोणती करायची तीही तुम्हाला सांगते। मी डिस्क्रिप्शन मध्ये मंत्र देते, तो मंत्र 108 वेळा म्हणायचा, सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 108 वेळा। तो मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचं आहे। आणि जोपर्यंत आपण सेवा करतो या काळ्या वस्त्रावर, म्हणजे त्याची पोतली बांधणार आहोत, तोपर्यंत काय म्हणायचं, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः। बघा, हे पोतली घेताना पहिल्यांदा काय घ्यायचं, ते काळं वस्त्र घ्यायचं, त्याच्यावर 4 मिरे घ्यायचं, चिमूटभर हळद टाकायची आणि 16 कमलगट्ट्याचं मणी। आता मी तुम्हाला प्रत्येकाचं शास्त्र सांगते की 4 मिरे आणि 1 लवंग आणि 16 कमलगट्ट्याचं मणी लक्ष्मी स्थिर करण्याचं काम करत असते। काळं वस्त्र दृष्ट न लागू नये म्हणून हे काम करत असतं। आणि एक चिचुका, सगळ्यात महत्वाचं, चिचुका ही प्रतिबंध करण्याची गोष्ट आहे। म्हणजेच काय बघा, निरीक्षण केलं तुम्ही त्या चिचुक्याचं तर एक डोळ्यासारखं त्याचा प्रतिबिंब दिसतं, म्हणजे कुणाचीही वाईट नजर आपल्या घरावर लागत नाही, आपल्या मुलांच्यावर लागत नाही आणि आपल्या प्रगतीवर लागत नाही। म्हणजे आपण एका तोडग्यात काय काम करणार आहोत, आपली लक्ष्मी आहे तिथंच ठेवणार आहोत, उलट त्यांचं काही आपण वाईट करणार नाही, पण ते आपले वाईट करायला जातात ह्याचा प्रतिबंध करणार आहोत। तर ह्या गोष्टी तुम्ही शांततेत ऐकून नीट करा। थोड्या तासात घरात मिळतात, फक्त कमलगट्ट्याचे 20 रुपयाचे मणी आपल्या केंद्रातून आणायचे बघा। आणि हा मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, तो 108 वेळा म्हणायचा आणि तो स्वामींच्या रात्रभर, तुमची स्वामींची मूर्ती मोठी नसेल छोटी असेल तर स्वामींच्या मूर्तीजवळ ठेवून द्यायचं आणि सकाळ उठल्या तो 108 वेळा मंत्र डिस्क्रिप्शन मधला, आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा ते पोतली घ्यायची किंवा तुम्ही कायशी गाठोडे बांधले असेल ते छोटंच होतं ते, आणि उजव्या हातात घ्यायचं, दूध दीपनं ओवाळायचं आणि पुन्हा एकदा फक्त 11 वेळा, फक्त 11 वेळा तोच मंत्र म्हणायचा। तुमच्या पर्सात ठेवा, स्त्रिया असेल तेव्हा, पुरुष असेल त्यांनी पाकिटात ठेवा, ऑफिसला जाणार आणि तुमच्या बॅगेत ठेवा, घरी शेतकरी कुटुंब असेल त्यांनी तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा घराच्या तिथं चौकटीच्या मेन प्रवेशद्वाराच्या तिथं बांधा। आता महत्वाचं कारण सांगते, मासिकरित्या सुतकात जर स्पर्श झाला असेल तर हा उपाय पुन्हा एकदा अमावस्याला करायचा आणि अमावस्याच्या नंतर विसर्जन करायचा। उपाय कधीही करू शकता, उपायाला वेळ काळाचं बंधन नाही, कारण दृष्ट काय आपल्याला सांगून लागत नाही कुणाची।
किंवा लोक आपलं वाईट कधी सांगून करत नाही. म्हणून हा उपाय तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला करा आणि तुमच्या जवळ ठेवा. अनुभव आल्यानंतर मला कमेंटद्वारे सांगा, ताई खूप छान अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेला आहे, तर तुम्ही कराल. तुमच्या पर्स मध्ये ठेवा. सर्व्हिसला जाणाऱ्यांनो, बाहेर जाणाऱ्यांना सुद्धा ठेवा. खूप महत्वाचं आहे. आपल्यावर नैसर्गिक आपत्ती वाईट कसली येत नाही. आपली जर मुलं रोज गाडीवरून जात असेल तर मुलांच्या जवळ ठेवायला द्या. आपल्या मित्रांच्या जवळ ठेवायला द्या. शेतकरी असाल तर कपाटात ठेवा. तुमच्याकडून ते प्रॉफिट कसं मिळतंय आणि त्याच्यावर सुद्धा दृष्ट लागत नाही, शेताला सुद्धा दृष्ट लागती. म्हणजे एखाद्या दगडाला जशी लागती तशी कुणाला लागेल सांगू शकत नाही. आजकाल शेजारी नव्हे तर पै पाहुण्यात सुद्धा प्रगती झालेली कुणाची कुणाला बघवत नाही. हे रिअल आहे, हे फॅक्ट आहे आणि कलियुगात हे चालूच आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा. शेजारी बेल आयकॉन बटन आहे तिथं क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल. झालेली सेवा आणि सांगितलेली सेवा स्वामी चरणी